student, good morning everybody. In this lesson number 1, standard 10th, heredity and evolution, अनुवांशिकता आणि उत्क्रांती या लेसनचा दुसरा पार्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण हेरिडिटी आणि हेरिडिटरी चेंजेस पाहिलं. यामध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन याविषयी आपण अभ्यासणार आहोत. ट्रान्स्क्रिप्शन मीन्स प्रतिलेखन, ट्रान्सलेशन मीन्स भाषांतरण आणि ट्रान्सलोकेशन मीन्स स्थानांतरण. सो स्टुडंट, वी लर्न इन धिस लेसन अबाउट with the help of RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of cell and thereby control the structure and function of body. आपल्याला माहिती आहे का विथ द हेल्प ऑफ आर एन एच्या मदतीने जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA. आपल्याला माहीत आहे आपल्या क्रोमोझोम्समध्ये आपले जे क्रोमोझोम्स असतात सेलमध्ये, त्या सेलमध्ये क्रोमोझोम्समध्ये DNA असते आणि DNA कशाचा बनला असतो? ह्या जीन्सचा बनलेला असतो. विथ द हेल्प ऑफ RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of cell, thereby control the structure and functioning of body. म्हणजे आपल्या शरीराची जी रचना असते आणि आपल्या शरीराचं जे कार्य आहे हे कंट्रोल करण्याकरिता, नियंत्रण करण्याकरिता जीन्स अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन DNA. आपल्याला माहिती आहे इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोअर्ड इन DNA. प्रथिनाचं संश्लेषण करण्याची जी माहिती असते आपल्या शरीरामध्ये ती कुठे स्टोअर केलेली असते, कुठे साठवली असते? DNA साठवली असते. अँड सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर रिक्वायरमेंट, अँड सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन म्हणजे ज्या प्रोटीनची गरज असते आपल्या शरीराच्या पेशींना त्याची गरज भागवण्याकरिता अप्रोप्रिएट प्रोटीन ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ द नेसेसरी फॉर बॉडी. तर हे करण्याकरिता याची माहिती DNA साठवलेली असते. दिस प्रोटीन्स आर, मग आपल्या सेलमध्ये असणारे जे प्रोटीन्स आहेत, दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA. मग हे प्रोटीन कोण तयार करतं, कोण सिंथेसाइज करतं? DNA थ्रू RNA. हे लक्षात घ्यायचं की आपल्या शरीरामध्ये DNA प्रोटीन सिंथेसिस करते, बट थ्रू RNA. पण कोणाच्या मदतीनं? RNAच्या मदतीनं प्रथिनाचं संश्लेषण, म्हणजे प्रथिनाची निर्मिती DNA होते, पण RNAच्या माध्यमातून होत असते. लक्षात आलं? हे आपण लक्षात ठेवायचं आहे की proteins are synthesized. What you understand, what you to the keep in the mind about this protein synthesis? These proteins are synthesized by DNA through RNA. This is called central dogma. You must understand about central dogma. सेंट्रल डोग्मा नावाची इथं एक कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट काय सांगते आपल्याला? प्रोटीन्स आर सिंथेसाइज बाय DNA थ्रू RNA. सेंट्रल डोग्मा मीन्स प्रोटीन्स आर सिंथेसाइज बाय DNA थ्रू RNA. दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. mRNA मीन्स 3 प्रकार आहे इथे RNAचे: mRNA, tRNA and rRNA. mRNA is produced, messenger RNA is produced as per the sequence of nucleotide on DNA मध्ये जे न्यूक्लियोटाइड्स असतात, आपल्याला माहिती आहे 4 प्रकारचे DNA मध्ये न्यूक्लियोटाइड्स असते. एक असते ॲडेनिन, सायटोसिन, गुआनिन आणि थायमिन. DNA पेक्षा RNA का डिफरंट असतो? कारण RNA मध्ये ॲडेनिन, सायटोसिन आणि गुआनिन बरोबर आहे, पण थायमिनच्या ऐवजी काय असते? तिथे युरॅसिल असते. त्यामुळे DNA पेक्षा RNA वेगळा असतो. तर ही सिक्वेन्स जी असते न्यूक्लियोटाइडची, ती न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स करेक्ट करण्याकरिता हे मदत करत असते. ओनली द 2 strands of DNA is used in this process. The sequence of nucleotide in mRNA is being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. Besides,
देअर इज अ युरॅसिल इन RNA इन्स्टिट ऑफ थायमिन ऑफ DNA. आपल्याला माहिती आहे, आपण आत्ताच पाहिलं की DNA आणि RNA मधला जो फरक आहे की DNA मध्ये असणारा जो थायमिन असते त्याऐवजी RNA मध्ये काय असते, युरॅसिल असते. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. आपण जे आताच पाहिलं होतं ट्रान्सक्रिप्शन. प्रतिलेखन म्हणजे काय, प्रतिलेखन म्हणजे काय होत असते, प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. म्हणजे RNAचं निर्माण होणे, DNA मध्ये RNAची निर्मिती होणे म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन, प्रतिलेखन असं म्हटलं जाते. आपण या ठिकाणी पाहू शकतो ट्रान्सक्रिप्शनची डायग्राम. आपण या ठिकाणी पाहतो की RNA पॉलिमरेज या ठिकाणी दिसते आहे, DNA RNA, आणि त्याचं प्रतिलेखन न्यूक्लियोटाइड्स जे असतात ॲडेनिन, सायटोसिन, गुआनिन ह्या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि RNA मध्ये असलेले जे न्यूक्लियोटाइड्स असते थायमिनच्या ऐवजी युरॅसिल, तर यामध्ये अशा पद्धतीनं ट्रान्सक्रिप्शन झालेलं आपल्याला दिसून येते. द mRNA फॉर्म इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. हे आपण लक्षात ठेवायचं आहे की मेसेंजर RNA हा कुठं तयार होते, न्यूक्लियस इन द सायटोप्लाझम. इट ब्रिंग्स द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. मेसेज येथे कोडिंग मेसेज असते, त्याच्यामध्ये कोडिंग केलेलं असते सायटोसिन, थायमिन, युरॅसिल, म्हणजे अशा पद्धतीचं जे कोडिंग असते. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA. द मेसेज कंटेन द कोड्स फॉर अमिनो ॲसिड्स. अमायनो आम्ल जे असते यासाठी काय असते, यांचे काही कोड्स असतात. द कोड फॉर इच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड. इट इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन काय म्हटलं जाते, 3 प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असते याच्यामध्ये. इट इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात त्याला, ट्रिपलेट कोडॉन. आपण या ठिकाणी पाहतो की ट्रिपलेट कोडॉन या ठिकाणी दिसते आपल्याला. 3 न्यूक्लियोटाइड्स असते. आपण बघतो या ठिकाणी युरॅसिल बघा, या ठिकाणी आपल्याला त्याचं कोडॉन्स, या कोडॉन त्याचे ट्रिपलेट कोडॉन 3 प्रकारचं आपल्याला न्यूक्लियोटाइड्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. डॉक्टर हरगोविंद खुराना, ए सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड ॲन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. हे जे ट्रिपलेट कोडॉनची जे डिस्कवरी आहे, संशोधन आहे, आपल्या भारतातलेच असलेले पण आता अमेरिकेमध्ये असलेले जे वैज्ञानिक आहे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी हे ट्रिपलेट कोडॉन, हे जे 3 प्रकारचं जे न्यूक्लियोटाइड्स असते असे प्रकारचे किती अमिनो ॲसिडसाठी त्यांनी केलं आहे कोडॉन, हे 20 अमिनो ॲसिडसाठी. फॉर धिस वर्क ही हॅज अवॉर्डेड द नोबेल प्राईज इन 1968 अलॉंग विथ 2 अदर सायंटिस्ट. यांना 1968 सालचं जो जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे, नोबेल पुरस्कार, तो त्यांना मिळाला आहे. कशाबद्दल मिळाला आहे त्यांना, ट्रिपलेट कोडॉन. कोणती डिस्कवरी केली, डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन फॉर 20 अमिनो ॲसिड. म्हणजे ट्रिपलेट कोडॉन त्यांनी 20 अमिनो ॲसिडसाठी जे तयार केले त्याबद्दल, त्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ईच mRNA इज मेडअप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. हजारो ट्रिपलेट कोडॉनचं बनलेलं असते mRNA. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. म्हणजे अमिनो ॲसिड्स कोणाला सप्लाय करतात, बाय tRNA. फॉर दिस पर्पज tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called translation. पाहतो इथे ट्रान्सलेशन पाहतो आपण. ट्रान्सक्रिप्शन नंतर ट्रान्सलेशन आपण पाहतो, भाषांतरण आपण पाहतो की कशा पद्धतीचं DNAची एक साखळी mRNAची निर्मिती करत असते. आणि RNA तयार करण्याची जी प्रक्रिया आपण ट्रान्सक्रिप्शन पाहिली, mRNA आपण पाहिला पेशी केंद्रकात तयार होते, ट्रिपलेट कोडॉन्स तयार होतो. तर अशा पद्धतीनं tRNA ट्रान्सलेशन हा करत असतो. अमिनो ॲसिड सप्लाय टू द mRNA बाय दिस प्रोसेस. ह्या पाहिलं आपण ट्रान्सलेशन पाहिलं. द अमिनो ॲसिड ब्रॉट बाय द tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ rRNA, ribosomal RNA. During this process, the ribosome keep on moving to one end of the mRNA to other end by the distance of one triplet codon. This is called translocation. काय म्हणतो आपण त्याला,
ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण. त्यांचं काय होतं बा, इथे आपण मेन सिक्वेन्स आहे, मेन सिक्वेन्समधलं इथं दिसते आपल्याला TGC, एच्या रिप्लेस TGC जर आपण केलं, TGC आपण इथं TGC पाहतो, याच्याऐवजी TGC झालं, मेन सिक्वेन्स आहे, रिप्लेस केलं की त्याची जागा काय होते, बदलत असते. तर दिस such many chains come together to form complex protein. This protein control various function in the body of living organisms in the appearance. Living organism can produce new individuals like themselves due to genes. लक्षात घ्या, लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जीन्सच्या द्वारे, जनुकाच्या द्वारे नवीन जे नेक्स्ट जनरेशन असते त्याच्यामध्ये बदल घडून येतात. ड्यू टू दिस सम कॅरेक्टर ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू द ऑफस्प्रिंग. हाऊएव्हर, म्हणजे आपण पाहतो की पॅरेंटसारखेच, आईवडिलासारखेच मुलं का दिसतात, त्यामागचं कारण आहे त्यामध्ये त्यांचं जीन्स ट्रान्सफर होत असतात. हाऊएव्हर समटाईम सडन चेंजेस ऑकर. सडन चेंजेस ज्याला काय म्हणतो आपण, म्युटेशन, उत्परिवर्तन म्हणतात. सडन चेंज ऑकर. तर अशा पद्धतीचं म्युटेशन जर झालं, सडन चेंज ऑकर इन दो जीन्स, any nucleotide of this gene changes its position that causes minor change, that is nothing but mutation. आपल्याला माहीत आहे म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन. सम म्युटेशन मे बी मायनर, काही काही ओळखायला येत नाही, आईवडिलासारखे सर्व गुण मुलांमध्ये जात नाही, तर काही गुण वेगळे जातात, वेगळ्या दिसतात आपल्याला, त्याच्या मागचं कारण आहे म्युटेशन, सडन चेंज. फॉर एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया आपल्याला माहिती असेल तर आकार बदलतो रेड ब्लड्स RBCचा, त्यामुळे त्याची ऑक्सिजनची जी कॅपॅसिटी असते ग्रहण करण्याची ती कमी होते. तर हे म्युटेशनल डिसीज आहे. दिस इज ॲन एव्हरलास्टिंग प्रोसेस, दॅट इज इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स नॅचरल सिलेक्शन. म्हणजे डार्विननं जो नॅचरल सिलेक्शनचा सिद्धांत मांडला होता, नैसर्गिक निवड सिद्धांत, हे म्युटेशनची जी प्रक्रिया आहे त्याचं ते एक अतिशय उत्तम असं उदाहरण आहे. आपण या ठिकाणी ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्स्क्रिप्शन आपण या ठिकाणी पाहिलं आणि म्युटेशनबद्दलचं पाहिलं. नेक्स्ट जे माहिती आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ओके.